यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून या मोहोळ शहरातल्या 10 वार्डातल्या कार्यकर्त्यांनी जे मनापासून परिश्रम घेतलं त्या सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। जे पडद्यावर न येता पडद्याच्या पाठीमागे राहून ज्यांनी रमेशजी बारसकर यांचं नेतृत्व स्वीकार्य केलं त्या ज्ञात आणि अज्ञात मोहोळ शहरातल्या तमाम जनतेचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं। सद्गुरु नागनाथाच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेल्या या नगरीत आई तुळजाभवानीचा भक्त असलेले रमेश बारसकर सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे रमेशजी बारसकर यांनी जो आजपर्यंत या मोहोळ शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय कार्य आपल्या हाती घेतलं त्यातून आबाल वृद्ध माता भगिनींची सेवा केली। आई जगदंबेनं रमेशजी बारसकरांना या विजयाच्या रूपानं या शक्तीदेवीनं विजयाच्या रूपानं त्यांच्या डोक्यावरती आशीर्वाद दिला। माणसाचा अहंकार आणि गर्व हाच खरा शत्रू असतो त्या मोहोळच्या जनतेने दाखवून दिलं। मी 21च्या 21 जागा निवडून आणतो म्हणणाऱ्याची गर्व हरण या मोहोळ शहरातल्या जनतेने करून दाखवलं आणि एका बाजूला अमाप धनशक्ती असणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत केला। एका बाजूला अहंकाराने गर्व असणारा की ज्याची कार्यकर्ते तर सोडा पण ज्याच्या घरातले उमेदवार सुद्धा तो निवडून आणू शकत नाही तो या मोहोळ शहराचं नेतृत्व करू शकत नाही हे या जनतेने दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून या पुढच्या काळात 10च्या 10 वार्डामध्ये कुठल्याही प्रकारचं दुजाभाव न करता आपले 20च्या 20 नगरसेवक निवडून आलेत याच पद्धतीने रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली सिद्धिताई वस्त्रे यांचा कारभार चालेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। आता या पुढच्या काळात या पुढच्या 5 वर्षाचा काळ हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी कसोटीचा आहे। कारण जे काम आपण या 5 वर्षाच्या काळामध्ये करू त्या 5 वर्षाच्या कामाच्या जोरावरती उद्याचा नगराध्यक्ष हा ओपन असणार आहे आणि उद्याचा नगराध्यक्ष हा ओपन असणार आहे आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त रमेशजी बारसकर असणार आहेत। याच दृष्टीने आपल्याला उद्याचं काम करावं लागणार आहे। एवढंच मी आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की आपण या पुढच्या काळात संयम राखून काम करू। यापुढे भाजप आज जरी 11 जागा मिळवल्या असल्या तर भाजप या मोहोळ शहरातनं नेस्त नाबूद करू आणि ज्या अनगळकरांनी या स्वप्न पाहिली होती रमेशजी बारसकर यांना पराभूत करण्याची त्याला रमेश बारसकर बाकीचे कार्यकर्ते निवडून उमेदवार निवडून आले तरी चालतील
ही त्यांची भावना होती. फक्त रमेश बारसकर पराभूत झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून जी त्यांचं राजकारण या मोहोळ शहरामध्ये झालं, त्या राजकारणाला मोहोळ शहरातल्या जनतेनं मूठमाती दिलेली आहे. आणि राजन पाटील आणि उभाटा शिवसेनेची जी मिलीभगत होती, ती मिलीभगत या जनतेनं ओळखली होती आणि त्यांना नेस्त नाबूद करण्याचं काम या मोहोळ शहरातल्या जनतेने केलंय. पुन्हा एकदा या मोहोळ शहरातल्या तमाम जनतेचं, शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटाचं आणि त्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.